ओके. आता बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. ओके. आता आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला पाठ आहेत. ओके. समजा मी असं समजतो की तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला सगळं माहीत आहेत. ओके. हा काय x³ - 2x - 1 म्हणजे हा काय समजा एक व्हेरिएबल आहे, कुठलाही फंक्शन. ओके. फंक्शन हा काय आहे 5 म्हणजे जे नंबर असतात ते कॉन्स्टंट असतात आणि जे x वायच्या स्वरूपात असतात ते काय असतात व्हेरिएबल असतात. म्हणजे x हा व्हेरिएबल आहे आणि त्याच्या पॉवरमध्ये जर कॉन्स्टंट असेल. ओके. कॉन्स्टंटला आपण a म्हणूया. ओके. आणि याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारलं असेल तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं. ओके. हा जो a आहे. ओके. जो पॉवरमध्ये जो सुरुवातीला येतो. ओके. a x आणि ह्या पॉवरमधून एक वजा होतं. ओके. ह्याचं डेरिव्हेटिव्ह असतं. ओके. आणि समजा जर असं असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर सुरुवातीला आणि त्याचा जो कॉन्स्टंट आहे तो बेस आहे. ओके. आणि पॉवरमध्ये कोण आहे व्हेरिएबल आहे. ओके. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं. याचं डेरिव्हेटिव्ह a⁻x × log हा कॉन्स्टंट a. ओके. मग कॉन्स्टंट ठिकाणी कुठला एक नंबर असू शकेल. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5⁻x याचं डेरिव्हेटिव्ह विचारलं तर कसं काढणार आपण 5⁻x × log 5. ओके. समजते. त्याच पद्धतीनं हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा. ओके. आता बघा पहिल्यांदा असं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 2x - 1⁵. ओके. आता बघ ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे. ओके. हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलचा पॉवरमध्ये कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंट सुरुवातीला. ओके. x³ - 2x - 1⁵ हा 5 - 1. ओके. आणि पुन्हा नंतर काय करायचं आहे ह्या ठिकाणी फक्त x आहे का नाही. ओके. जर x असला असतं तर xचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं असतं ते आपण लिहिलं किंवा न लिहिलं तर चाललं असतं. परंतु xच्या ठिकाणी ह्या ठिकाणी एक क्यूब रूटमधलं एक इक्वेशन आहे. ओके. ह्याचं सेपरेट पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 2x - x. ओके. आता बघा 5x³ - 2x - 1 5 - 1 4 आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे x³ डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 3x² - 2x 2x 1 आणि हा कॉन्स्टंट आहे 0. ओके. म्हणजे बघा. ओके. म्हणजे हे ठिकाणी काय आहे. ओके. dy/dx x³ - 2x - 1⁴ × 3x² - 2. ओके. हे काय असणार आपलं जो दिलेला क्वेश्चन आहे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. ओके. अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.